सर्व अंगणवाडी सेविकाताईंना माझा नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जे जानेवारी महिन्यातले आपल्याजवळ काही तास उरले आहेत, त्याचा उपयोग करून आपण जानेवारी महिन्याचा पूर्ण 2000 रुपये भत्ता कशा प्रकारे मिळवू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जानेवारी नंतर आता फेब्रुवारी महिन्याचे देखील आपली जास्तीचे मार्क कशामध्ये जातात तर कुपोषणामध्ये जातात. कुपोषण म्हणजे तो जो इंडिकेटर आहे त्याच्यामधले जर मार्क आपल्याला घालवायचे नसतील तर आपल्याला वजन व्यवस्थित भरावी लागतील. आणि वजन भरत असताना आपण कोणत्या चुका करतो आहोत हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जेणेकरून आपले कुपोषणामध्ये जे मार्क्स जात आहेत ते मार्क्स जाणार नाहीत आणि आपल्याला पूर्णपणे 2000 जो प्रोत्साहन भत्ता आहे तो आपण मिळवू शकू. तर याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आणि आपण ह्या व्हिडिओमध्ये सुरुवातीपासून जे 10 इंडिकेटर्स आहेत ते सर्व देखील पाहणार आहोत. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये देखील कुपोषणावरचे जे तुमचे मार्क्स आहेत ते जाणार नाहीत आणि या महिन्यात मध्ये देखील तुम्ही चेक करू शकता की तुमचे याचे मार्क्स जाणार आहेत कुपोषणाचे की नाही, ते आपण पाहणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही आपल्या जानेवारी महिन्यामधील काही कामे केली नसतील तर ते व्हिडिओ पाहत असताना चेक करून तुमची देखील राहिलेली कामे पूर्ण करून घ्या. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिलं म्हणजे आपण जे कार्यक्रम आहेत ते पाहूया. तर याच्यामध्ये आपल्याला 10 मार्क जे आहेत ते CBAचे 2 कार्यक्रम भरण्यासाठी आहेत. तर तुम्ही अशा प्रकारे तुमचे 2 कार्यक्रम दिसत आहेत का ते चेक करा, म्हणजे तुमचे CBAचे 10 मार्क्स जाणार नाहीत. त्यानंतर पुढचा जो आहे मुद्दा तो आहे FEHND. तर FEHND तुम्ही भरला आहे का ते चेक करा. तुमचा FEHND इथं दिसत आहे का ते पहा. त्यानंतर FEHNDसाठी जे 10 मार्क्स आपल्याला मिळणार आहेत तर याच्यासाठी फक्त हा FEHND कार्यक्रम इथं भरणं पुरेसं नाही आहे. तर आपल्याला काय करावं लागणार आहे, तर आपल्या जर आपण लसीकरण दिवस साजरा केला आहे तर आपल्या जे काय आपल्या पोषण ट्रॅकरमध्ये नोंदवलेली जी बालकं आहेत त्यांचं लसीकरण देखील पूर्ण भरणं गरजेचं आहे. तर चला मी तुम्हाला लसीकरण कसं भरायचं आणि कसं चेक करायचं ते दाखवते. तर याच्यामध्ये पहा, मोरमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारचे जे ऑप्शन येतात याच्यामध्ये जे आहे बेनिफिशरी व्हॅक्सिनेशन, तर याच्यावरती तुम्हाला जायचं आहे. याच्यावरती गेल्यानंतर पहा इथं तुम्हाला प्रेग्नेंट वुमन 0 ते 6 वर्ष, 6 महिने ते 3 आणि 3 ते 6 अशा प्रकारे वयोगटानिहाय इथं लसीकरण पाहता येणार आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते. तर इथं आहे प्रेग्नेंट वुमनचं वॅक्सिनेशन. तर इथं जर तुमच्याकडून काही लसीकरण भरायचे राहिले असेल तर ड्यूमध्ये तुम्हाला इथं काहीतरी अंक दिसतील जेवढे काय तुमचं राहिलं असेल लसीकरण, आणि इथं तुम्हाला तुमची यादी दिसेल. तर या यादीमध्ये काही तुमची गरोदर माता दिसत असतील तर त्यांचं वॅक्सिनेशन तुम्ही पूर्ण भरून घ्या. तर ह्या FEHNDचे मार्क्स मिळवण्यासाठी तुमच्या ओव्हर ड्यू आणि ड्यू या दोन्ही गोष्टींमध्ये 0 दिसणं गरजेचं आहे. आणि वॅक्सिनेशन कंप्लीट झालेले जे काय लाभार्थी आहेत त्यांची संख्या इथं दिसत आहे का ते चेक करा. तर हा होता गरोदर मातेचा इंडिकेटर. यानंतर 0 ते 6 महिन्याचा जो बालकांचा इंडिकेटर आहे त्याच्यामध्ये देखील तुमच्या यादीमध्ये काही नावं दिसत आहेत का ते पहा. आणि सर्वात महत्त्वाचं ड्यू आणि ओव्हर ड्यू या दोन्ही गोष्टी 0 दिसत आहेत का, आणि कंप्लीट केलेलं जे वॅक्सिनेशन आहे ते इथं तुम्हाला संख्या दिसत आहे का ते चेक करा. अशाच प्रकारे आपल्याला 6 महिने ते 3 वर्ष इथं पण पहा ड्यू आणि ओव्हर ड्यू 0 आहे आणि कंप्लीट झालेले वॅक्सिनेशनची इथं तुम्हाला संख्या पाहायला मिळत आहे. या दोन्ही गोष्टी 0 असणे गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा जो आहे तो म्हणजे 3 ते 6 वर्ष वयोगट. तर याच्यामध्ये देखील तुम्हाला तुमच्या या वयोगटामध्ये काही यादी असेल पालकांची तर तुम्ही त्यांचं वॅक्सिनेशन भरून घ्या. ड्यू आणि ओव्हर ड्यू 0 आणि जे काही कंप्लीट तुम्ही वॅक्सिनेशन त्या बालकांचं भरलेलं आहे त्याची संख्या इथं दिसत आहे का ते चेक करा. तर यानंतर हा वॅक्सिनेशनचा देखील असं केल्यानंतर तुम्हाला जे FEHND कार्यक्रमाचे जे 10 गुण आहेत ते मिळणार आहेत. तर या 10 गुणासाठी तुम्हाला FEHND देखील भरायचं आहे. त्यानंतर FEHND झाल्यानंतर जे काही तुमच्या बालकांचं लसीकरण आहे ते देखील तुम्हाला पोषण ट्रॅकरमध्ये पूर्णपणे भरायचं आहे. त्यानंतर पुढचा जो आहे इंडिकेटर तो आपण पाहूया स्टॉक. तर स्टॉकमध्ये आपल्याला दर महिन्याला THRचा स्टॉक आणि ESCMचा स्टॉक ॲड करायचा आहे. तर इथं पहा तुमचा जो स्टॉक तुम्ही ॲड केलेला आहे तो इथं दिसत आहे का ते पहा. इथं तुमचा स्टॉक दिसणं गरजेचं आहे. जर इथं तुमचा स्टॉक दिसत असेल तरच तुमचा तो स्टॉक सक्सेसफुली ॲड झालेला आहे. तर हे तुम्ही नक्की चेक करा. त्यानंतर SCMचा स्टॉक पहा. तर SCMचा स्टॉक देखील भरलेला तुम्हाला इथं
पाहायला मिळत आहे का ते चेक करा. इथं भरल्यानंतरच तुम्हाला तुमचा स्टॉक दिसणार आहे. तर या HCMचा आणि THRचा दोन्ही स्टॉक ॲड केल्यानंतर याचे देखील 10 मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत. हे झाले 30 गुण. त्यानंतर 20 जे गुण आहेत ते आपले आहेत डेली जे आपलं ट्रॅकिंग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दररोज मुलांची हजेरी भरायची आहे. त्या अनौपचारिकसाठी देखील आहे आणि आपलं पूरक आहार वितरणासाठी देखील आहे. तर हे आपलं दररोजचं काम आहे, ते देखील तुम्ही दररोज पूर्ण करणं गरजेचं आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आपले जे मार्क्स जात आहेत ते जात आहेत कुपोषण या मुद्द्यावरती. तर मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण हा जो कुपोषणावरचे मार्क्स आपले जात आहेत ते कशा प्रकारे आपण टाळू शकतो या गोष्टी, तर ते आपण पाहूया. तर पहा, होम पेजवरती गेल्यानंतर हा जो तुमच्यासमोर डॅशबोर्ड ओपन झाला आहे याच्यावरती MPR वरती जा. MPR वरती गेल्यानंतर पहा, इथं तुम्हाला डिसेंबर महिन्याचा जो MPR आहे तो तुम्हाला पाहायला भेटेल. त्याच्यानंतर तुम्हाला जे आपला वजनाचा इंडिकेटर आहे हा चेक करायचा आहे. तर इथं आपल्याला सर्व ज्या काय आपले कुपोषण आहे याचा गोषवारा इथं पाहायला मिळतो. तर आपल्याकडे लाभार्थी किती आहेत, त्यानंतर आपण टोटल किती लाभार्थ्याचं वजन घेतलं आहे, त्यानंतर इथं कोणत्या कोणत्या श्रेणीमध्ये आपल्याकडे कोणते लाभार्थी आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहे. तर सर्वात शेवटी इथं सॅम मॅम पहा आहे. त्यानंतर ओव्हरवेट आणि ओबेस, तर या दोन्ही गोष्टी माझ्या इंडिकेटरमध्ये 0 दिसत आहेत. तर या ज्या 2 गोष्टीमध्ये माझे लाभार्थी दिसत आहेत तर इथं आहेत ते म्हणजे हे जे इंडिकेटर आहे ते आहे उंचीचे. त्याच्यामध्ये सर्वायवली स्टंटेड म्हणजे तीव्र बुटका माझा 1 मुलगा दिसत आहे आणि मॉडरेटली स्टंटेडमध्ये माझे 4 मुलं दिसत आहेत. त्यानंतर जे आपलं साऊ आहे त्याच्यामध्ये माझं 0 दिसत आहे आणि माऊमध्ये माझा 1 लाभार्थी दिसत आहे. तर आपण जे आपले गुण कशामध्ये जातात तर ओबेस आणि ओव्हरवेट याची जी टक्केवारी आहे ते आपल्या प्रकल्पापेक्षा कमी असायला हवी. तर ओबेसमध्ये आणि ओव्हरवेटमध्ये माझं बालक नसल्यामुळे इथले माझे गुण जाणार नाहीत. त्यानंतर सॅम आणि मॅमची जी टक्केवारी आहे ती आपल्या बीटच्या टक्केवारीपेक्षा कमी पाहिजे. तर इथं देखील माझा लाभार्थी दिसतच नाही, त्यामुळे इथले देखील गुण जाणार नाहीत. त्यानंतर हे जे आहे साऊचे जे आहे साऊची देखील टक्केवारी आपली बीटपेक्षा कमी पाहिजे. तर इथं माझा साऊमध्ये 1 मुलगा दिसत आहे. त्यानंतर बुटकेपणाची टक्केवारी देखील आपल्या प्रकल्पाच्या नाही बीटच्या पर्सेंटेजपेक्षा कमी पाहिजे, सरासरीपेक्षा कमी पाहिजे. तर आपल्याला इथं जे बुटकेपणामध्ये माझे लाभार्थी दिसत आहेत, एक जो आहे तो तीव्र बुटका दिसत आहे, 4 लाभार्थी जे आहेत ते मध्यम बुटके दिसत आहेत. तर हे जे लाभार्थी आहेत ते खरंच बुटके आहेत का हे आपण कसं चेक करणार आणि कोणते लाभार्थी आहेत ते आपण पाहून आता जेव्हा आपण फेब्रुवारीची वजने घेणार आहोत त्यावेळेस आपण या जे काय आपले हे 5 विद्यार्थी दिसत आहेत बुटके त्यांच्या आपण उंची व्यवस्थित घेऊन खरंच ते बुटकेपणामध्ये जात आहेत का किंवा ही कोणती मुलं आहेत ते जर आपण व्यवस्थित पाहिलं तर आपल्या जे काय आपण एखाद्या वेळेस आपल्याकडून चुकून त्या मुलांची तरी उंची कमी होत असेल ते देखील आपण व्हेरीफाय करू शकतो आणि पुन्हा उंची घेऊन खात्री करू शकतो की ही आपली बालके खरंच बुटके आहेत का. तर हे पाहायचं कसं, तर हा डिसेंबरचा रिपोर्ट असला तरी देखील उंचीमध्ये 1 सेंटीमीटर नाही, आपण एखाद्या महिन्यामध्ये जास्तीत जास्त वाढते मुलांची, त्याच्यापेक्षा जास्त नाही. तर तीच मुले आता जानेवारीमध्येच्या रिपोर्टला जरी पडली तरी तीच मुले बुटकेपणामध्ये पडणार आहेत आणि फेब्रुवारीमध्ये देखील तीच मुले बुटकेपणामध्ये पडणार आहेत. तर ही कोणती मुले आहेत आपण कशी चेक करायचं, तर इथं जे वरी तुमच्या डाटाचं चिन्ह दिसत आहे ना, डोळ्याचं जे आयकॉन दिसत आहे त्याच्यावरती तुम्हाला टच करायचं आहे. याच्यावरती टच केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्याकडे असणाऱ्या सर्व मुलांची इथं तुम्हाला यादी भेटेल आणि इथं तुम्हाला स्टंटिंग म्हणजे बुटकेपणाची इथं तुम्हाला 1 नंबरचं जी श्रेणी आहे ते आहे बुटकेपणासाठी. तर इथं पाहायचं आहे तुमचं मूल इथं बुटका असेल तर इथं बुटकं दाखवणार आहे आणि नॉर्मल असेल तर नॉर्मल. ही आहे आपली अंडरवेट म्हणजे आपलं साऊ आणि माऊची श्रेणी इथं म्हणजे आपला वयानुसार. तर इथं देखील याची श्रेणी नॉर्मल आहे. वेस्टिंग म्हणजे आपलं सॅम आणि मॅम. तर इथं या मुलाच्या सर्व श्रेण्या नॉर्मल आहेत. तर आपली जी बुटकी मुलं आहेत त्याची श्रेणी आपल्याला कुठे बघावी लागेल, स्टंटिंगमध्ये स्टंटिंग जे आहे
ते आपलं बुटकेपणासाठी आहे. तर या मुलांची जी बुटके मुलं आहेत त्यांची श्रेणी आपल्याला इथं चेक करावी लागेल की आपली कोणती मुले. पहा इथं स्टंटिंगमध्ये मुलं इथं दिसत आहेत की ही मुलं बुटके आहेत. तर या मुलांची आपण उंची एकदा खात्री करून घेऊ शकतो की या मुलांची उंची एवढीच आहे का, किंवा आपल्याकडून घेताना किंवा भरताना काही चूक तर होत नाही का, याची खात्री करून तुम्ही जर त्या मुलांची व्यवस्थित उंची भरली तर ही मुलं नॉर्मल उंचीची असतील तर आपल्या इथं दहागून जाणार नाहीत. किंवा एखादं दुसरं जर आपल्याकडे बुटकं मूल असेलच तर आपण त्याच्यामध्ये काहीच करू शकत नाही. तर सर्वात महत्त्वाचं तुम्ही तुमचा गोषवारा चेक करा. गोषवारामध्ये कोणती मुलं तुमची किती दिसत आहेत ते पहा. त्यानंतर मी सांगितलं तुम्हाला हे जे सुरुवातीचं जे आहे स्टंटिंग आहे बुटके म्हणजे बुटकेपणासाठी. त्यानंतर अंडरवेट म्हणजे आपलं साऊमाऊ म्हणजे आपल्या वयानुसार कुपोषण, आणि वेस्टिंग म्हणजे आपलं सॅम्य. तर अशा प्रकारे तुम्ही तुमची गोषवाऱ्यातील मुलं इकडं बुटकेपणामध्ये किती पडली आहेत ते चेक करा. आणि जेव्हा तुम्ही 1 तारखेपासून या मुलांची वजनं भरायला चालू करणार आहात तेव्हा खात्री करून या मुलं बुटकीच आहेत का ते चेक करून भरलं तर निश्चितच तुमचं या इंडिकेटरमधले काही गुण जर चुकून तुमच्याकडून काही चुकामुळे जात असतील तर इथून पुढे जाणार नाहीत. आणि या महिन्याचे देखील तुम्ही सर्व इंडिकेटर्स पूर्ण केले आहेत का चेक करा. म्हणजे तुम्हाला जो 2,000 रुपये प्रोत्साहन भत्ता आहे तो तुम्ही मिळवू शकाल. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.